आज जितेंद्र आव्हाड आमच्या सगळ्यांच्याच वतीने त्यांना भेटायला जाणार आहेत आणि आरक्षणाबद्दल आमची भूमिका ही पहिल्या दिवसापासून स्पष्ट राहिलेली आहे आणि हा आरक्षणाचा मुद्दा हा राज्यातून हा तातडीने दिल्लीला गेला पाहिजे आणि मी गेले अनेक वर्ष सातत्याने केंद्र सरकारकडे मागणी करते. मराठा, धनगर, लिंगायत, मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाच्या ज्या काही मागण्या या आहेत त्याच्यावर एक सविस्तर चर्चा व्हावी. अनेक लोकांना आरक्षण देण्यासाठी एक 5-6 बिलं अर्जुन मुंडाजी जे मंत्री होते केंद्रात त्यांनी आणली होती. मी अनेक वेळा मागणी केली आहे की आरक्षणाबद्दल देशामध्ये ज्या ज्या राज्यात मागणी आहे त्याचं एक कॉम्प्रिहेन्सिव्ह बिल सरकारने आणावं आणि त्याच्यावर सविस्तर चर्चा देश पातळीवर तातडीने झाली पाहिजे. ही आमची मागणी गेल्या अनेक वर्षाची आहे. आणि जरांगेंना एंटरटेन केलं जातं, म्हणजे सीएम जातात तिथं, सगळे म्हणजे शिष्टमंडळ जातं, सगळे दिमतीला असतं आणि इकडे ओबीसी बसले तर कोणी ढुंकूनही पाहत नाही अशी एक भावना तयार होती ओबीसी बांधवांमध्ये, कारण लोकसभेत ठरून ओबीसी उमेदवार पाडले गेले. हा महायुती ना त्यांची महायुतीचा हा प्रश्न आहे आणि सातत्याने मग आरक्षण असेल, महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, शेतकऱ्यांचे प्रश्न, नीटमध्ये काय झालं आहे तुम्ही बघताय, विद्यार्थी, असा एकही घटक नाही ज्यांच्यावर या सरकारने अन्याय केलेला नाही. त्यामुळे अतिशय असंवेदनशील हे सरकार आहे. घरं फोडा, पक्ष फोडा, आईस, इन्कम टॅक्स, CBI आणि ED याचा वापर करून काही करा आणि सत्तेत या, हेच याचं धोरण राहिलेलं आहे. काल नाना पटोले बोलताना असं म्हटले की ठाकरे गट हा शोषित गट आहे आणि दुसरे पवार साहेबांचा गट यांना मिळून आम्ही बळ दिलेला आहे लोकसभा निवडणुकीमध्ये. या बोलण्यामुळे कुठेतरी महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होऊ शकते का? आणखी आता काँग्रेसचे जास्त खासदार आलेत म्हणून नाना पटोलेंनी असं विधान की इतना तो हक बनता है हो. दिल्लीचा व्हिडिओ पण व्हायरल झाला काल. हो, खूप दुर्दैवी तो व्हिडिओ आहे. मी तुमच्या सगळ्यांच्याच चॅनलवर तो पाहिला आहे आणि मला असं वाटतं त्यांच्याकडूनही स्पष्टीकरण पक्षाकडून आलेलं आहे. भाजप आज राज्यभरात त्यांच्या विरोधात आंदोलन करते की ओबीसी समाजाच्या कार्यकर्त्याला त्यांनी पाय जोडायला. कसं आहे की भारतीय जनता पक्षाकडे काही विषयच राहिले नाही, त्याच्यामुळे आमच्याकडून काही झालं की राज्य पातळीचा दौरा आपलं आंदोलनं ते करत राहतात. त्याच्यामुळे सत्तेत असलेल्या पक्षाकडे मूळ मुद्दे, नीटची परीक्षा, महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार या विषयांवर पडदा टाकायचा, याच्यासाठी हे भारतीय जनता पक्षाचे अतिशय केविलवाणी प्रयत्न आहेत. काही पवारसाहेब बारामतीच्या दुष्काळी दौऱ्यावरती आहेत आणि इथून या दुष्काळी दौऱ्याच्या माध्यमातून